मंडळी, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए हे वाक्य आज महाराष्ट्र प्रत्यक्ष अनुभवतोय। नाशिकच्या भोंदू अशोक खरातनं बड्या बड्या राजकीय नेत्यांना, भल्या भल्या सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या पायावर झुकवलंय। प्रश्न हा आहे की त्यांना झुकवलं की हेच जाऊन झुकलेत। पण जेव्हा बडे नेते, उच्च पदस्थ अधिकारी, उद्योगपती, सेलिब्रिटी एका विकृत भोंदूच्या चरणावर आडवे होतात, तेव्हा आपली व्यवस्था सुद्धा आडवी झालेली असते। कारण त्याच्या भक्तीत आंधळा झालेल्यांनी स्वार्थासाठी आपली व्यवस्थाही त्याच्या पायावर नेऊन ठेवलेली असते। म्हणून त्या भोंदूची बाग फुलवण्यासाठी मंत्रिमंडळ निर्णय घेतं। बघा काय काय घडलंय एका भोंदूसाठी या महाराष्ट्रात। दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी काढून त्याच्या बागेला देण्यासाठी इथं GR काढला गेला, तेव्हा व्यवस्थेचा तो पराभव होता। नेते नतमस्तक होतात हे पाहून मग मागे मागे अधिकारी सुद्धा मलाईदार जागा मिळवण्यासाठी, त्या पटकावण्यासाठी त्या भोंदूच्या पायावर लोटांगण घालतात। सरकारी यंत्रणेतील लोक त्याच्या मालमत्तेत अक्षरशः भागीदार होतात, पार्टनर। महिला आयोगासारख्या संवेदनशील संस्थेतले पदाधिकारी त्याला वाचवण्यासाठी आपल्या अधिकाराचा, मायेचा पदर धरतात। तेव्हा प्रश्न पडतो, तो खरंच ताकदवान होता की आपली व्यवस्था कमजोर आणि कमकुवत होती? खरं सांगू, त्याला हात कळतच नव्हता। त्याला इथल्या व्यवस्थेची बरोबर नाडी कळली होती। इथल्या व्यवस्थेतल्या लोकांना कशाची भीती आहे त्याची नाडी, ह्यांच्या लोभाची नाडी त्यानं बरोबर पकडली होती। त्यातून त्यानं 1,500 कोटींची माया जमवली होती। 1,500 कोटींची माया कशाला म्हणतात? आयुष्यभर कष्ट करून खपलेला साधा माणूस कोटीचं तोंड बघू शकत नाही, पण यानं हजारो कोटी रुपये कसे कमवले असतील? कारण व्यवस्थेतले अनेक लोक विकले गेले, संस्था वाकवल्या गेल्या आणि कितीतरी वेळा नैतिकता गप्प बसली। हे सगळं आता या चौकशीतून समोर येऊ लागलंय आणि हे सगळं जे समोरून ऐकायला मिळतंय, मुंग्या येत आहेत लोकांच्या डोक्याला। आणि ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्रात हे सगळं घडतंय याचा अधिक वाईट वाटतंय। जिथं संतांनी आपल्याला विवेक, समता आणि सत्याचा मार्ग दाखवला, तिथं एका बाजूला AI ची समिट होते, हा भोंदूंचा बाजार भरतो, हे आपलं वास्तव आहे। सुशिक्षित लोक त्यात गिराईक बनतात, ही कसली शोकांतिका। अशा वेळी